नमस्कार मंडळी. नवीन दिवस, नवीन सुरुवात. तुम्हा सर्वांना प्रत्येक दिवस सुख समाधानाचा, आनंदाचा जावो. चला तर आज आम्ही कुठं चाललोय ते दाखवते तुम्हाला. ते बघा समोर हा डोंगर दिसतोय ना, भरपूर लांब आहे. तिथे जायचं आहे आपल्याला. चला तर. हे बघा, तुम्हाला सगळं दाखवण्याचा प्रयत्न करते मी, आम्ही कुठं चाललोय तो. तर आणि हां, सुरुवातीला सांगते, हा व्हिडिओ पाऊस पडायच्या आधी 4 दिवस आम्ही गेलो होतो तेव्हा काढलेला आहे. तुम्ही म्हणाला आता इथं महाराष्ट्रात एवढा धो पाऊस पडतोय आणि हा व्हिडिओ कधीचा, तर हा 4 दिवसापूर्वीचा व्हिडिओ आहे, पाऊस पडायला सुरुवात पडायच्या आधी. ते बघा काय मस्त वातावरण असतं इकडचं. आमच्या घरापासून मला वाटतं काहीतरी 10-15 किलोमीटर तरी आहे हे ठिकाण. आणि बऱ्याच जणांना माहिती पण असेल हे. तुम्हाला कुणाकुणाला माहिती आहे ते मला नक्की सांगा. पुढं गेल्यावर तुम्हाला कळेलच आम्ही कुठं चालू. भरपूर जणांना माहिती असेल, कारण हे ठिकाण महाराष्ट्रात, आपल्या महाराष्ट्रातल्याच काय देशातल्या कानाकोपऱ्यातून इथं लोक येतात. आम्ही पण लहानपणापासून इथं येत आलोय. पूर्वी तरी म्हणजे इतक्या सुखसोयी नव्हत्या, रस्ते नव्हते, तरी लोक म्हणजे भरपूर लांबून लांबून येत होती. गावाकडून कुठून आलं कुणी की पहिले या ठिकाणी लोक फिरायला यायची. हे बघा, आपण जसं जवळ चाललोय तसं हे हा डोंगर बघा आता आपल्याला कसा दिसतोय, जवळ गेल्यावर कसा दिसतो ते दाखवते तुम्हाला. हे बघा, आता रस्ते वगैरे खूप छान झालेत, कारण पर्यटन स्थळच झालं इथं. त्यामुळे आता भरपूर गर्दी पण असते, लोक येतात फिरायला. आधी बसशिवाय पर्याय नव्हता, तरी भरपूर लोक येत होते. ते बघा, आता हळूहळू तुम्हाला दिसेल, जे पांढरं पांढरं दिसतंय तिथे जायचं आहे आपल्याला. जसं जवळ जाऊ आपण तसं हा डोंगर बघा कसा दिसेल तुम्हाला. मध्ये आधी काही एवढी फारशी वस्ती नाही आहे, गावं आहेत, खेडेपाडे आहेत, पण हे ठिकाण खूप प्रसिद्ध आहे. खूप लोकांना माहिती असेल, मला तुम्ही नक्कीच व्हिडिओ म्हणजे कमेंट करून सांगा. आणि आपलं चॅनेल नवीन आहे तर सबस्क्राईब नक्कीच करा. ते बघा, आलो आपण इथं. आता इथं बाजूला गाड्या वगैरे पार्क करायला जागा आहे. आतपर्यंत गाड्या जाऊ देत नाहीत. इथं आलो आपण. हे बघा, अगदी जवळ आलोय. हे स्टेशन आहे. पूर्वी लोक पायी जायची. आपण आलोय श्रीमलंगडला, पूर्वीचं हाजी मलंग. पण इथं ना सर्व धर्माचे लोक येतात कानाकोपऱ्यातून. इथं काहीही मतभेद, जातीभेद वगैरे अजिबात नाही. सगळ्या समाजाची लोक इथं येतात. हे बघा, जवळ आलो आपण. हे आता आणि एक नवीन म्हणजे काय की इथं रोपवे सुरू झाला आहे, म्हणून म्हटलं चला. पूर्वी चालत जायचो आम्ही, आता बऱ्याच वर्षात आलो नाही आम्ही. इथं गाड्या वगैरे लावल्या. तर हे बघा, हे स्टेशन आहे. चला पुढे जाऊया. लांबून लांबून लोक येतात. हे बघा, इथं गाड्या वगैरे दिसत आहेत ना तुम्हाला. भरपूर लोक येतात इथून लांबून लांबून. इथं तिकीट काढायला उभं राहिलो आम्ही. तिकीट काढायला लागतं. रोपवे झाला आहे त्यापासून खूप छान झाले, म्हणजे चढायची गरज नाही. आता जे जाणार आहेत ते भरपूर चढून पण जातात लोक, जी स्थानिक आहेत तिथली. हे बघा, इथं आम्ही तिकीटं काढून आत गेलो. इथं वेटिंग आहे, थोडंसं बसावं लागेल ट्रेन गेली ती येईपर्यंत. हे बघा, इथं मस्त भरपूर जागा आहे अशी बसण्यासाठी. तर बसलो आम्ही. हे बघा, आली ट्रेन. ट्रेनमध्ये बसलो. आता एक 5 मिनिटांनी सुरू होईल ट्रेन. पहिल्यांदा रोपवे पाहायला आले मी. तसं इथं आम्ही भरपूर वेळा आलो आहे, पण रोपवे सुरू झाल्यापासून पहिल्यांदाच आले मी. हे बघा, ही अशी ट्रेन आहे. सुरू होईलच आता. झाली बघा सुरू ट्रेन. आता मी तुम्हाला जसं वर जाऊ आम्ही तसं दाखवते सगळं. आम्ही पूर्वी खूपदा इथं चालत आलेलो आहे. छान अशी ट्रेन आहे आणि मजा वाटली. लहान मुलांना तर खरंच खूप छान वाटेल असं अशी ही ट्रेन आहे. रोपवे चालू झाल्यापासून भरपूर सुविधा झाल्या तिथं. पूर्वीचं हाजी मलंग, आत्ताचं श्रीमलंगड. पण सहज आपल्या तोंडून हाजी मलंग येतच, कारण हाजी मलंग काय श्रीमलंगड काय एकच आहे. हे बघा, आता हळूहळू वर चाललो आपण. त्या डोंगराच्या तिकडून चालत जायला रस्ता आहे बघा. पूर्वी अजूनही भरपूर लोक चालत जातात.
जे स्थानिक आहेत ते रोज रोज कोण तिकीट काढून जाणार ना रोपवेने. हे बघा, त्याच्यावरून अंदाज आला असेल तुम्हाला की आपण किती वर चाललोय. आजूबाजूचा परिसर बघा, खूप छान वाटलं. चाललोय वर आपण आता. खाली किती खोल दरी आहे बघा. इथे पावसाळ्यात खूप छान वाटतं. हे बघा, आता हळूहळू आपल्याला तिकडे बघा समोर दिसते ते स्टेशन दिसते. पोचू आपण तिथं थोड्याच वेळात स्टेशनला. आणि जरा आम्ही संध्याकाळचंच निघालो होतो, त्यामुळे आम्हाला पटकन परत यायची पण घाई आहे, कारण संध्याकाळ होत चालली आहे ना. पोचू तरी आम्ही. हे बघा, इथे एक केबिन आहे अशी. आलंय स्टेशन आता जवळ. हे बघा, स्टेशन आलं. चालत जायला म्हणाल तर खूप उंच आहे, पण आता ट्रेन सुरू झाली त्यामुळे सहज अगदी कोणी येऊ शकतं. हे बघा, उतरलो आम्ही. आता इथून थोडंसं खाली उतरून जायचं आहे. अजून ट्रेनमधून उतरून थोडंसं खाली उतरून जायचं. भरपूर लोक आहेत ट्रेनमध्ये. थोडंसं उतरून जायचं. आणि आम्ही आलो आणि 4 दिवसांनी पाऊस सुरू झाला आहे बघा. तर मी नक्कीच तुम्हाला पावसाळ्यातले पण तिथले व्हिडिओ दाखवीनच थोड्या दिवसात लवकरच, कारण इथले धबधबे प्रसिद्ध आहेत. खूप अगदी नयनरम्य वातावरण असतं पावसाचं. इथं आम्ही दरवर्षी येतो पावसाळ्यात, तर मी नक्कीच दाखवीन थोड्या दिवसात तुम्हाला. हे बघा, आता इथून बाहेर निघायला रस्ता आहे. उतरून जावं लागतं थोडंसं. उतरलो आम्ही. आता इथून थोडंसं परत चालत जायचं. बघा, आता जो लांबून आपल्याला डोंगर दिसत होता तो जवळून बघा कसा दिसतोय. अगदी डोंगराच्या कुशीत आलोय आपण. हे बघा, हा डोंगर लांबून कसा दिसत होता. आता इथून चालत जायचं. थोडंसं पायऱ्या आहेत, थोडीशी चालत जायचं. तरी अर्धा तास लागतो म्हणजे, पण इथून चालत जावं लागतं आतमध्ये. हे बघा, हा डोंगर जो आपल्याला लांबून दिसत होता ना, तो जवळून बघा. पावसाळ्यात खूप छान वातावरण असतं इथलं. बरंच अंतर पार करून आलो आम्ही. माकडं वगैरे खूप आहे तिथं, पण आम्ही मोबाईल ठेवून दिला बॅगेत, कारण भीती वाटली माकडांची. हे बघा, इथे खूप छान मोठी मोठी दुकानं आहेत. बाबांना चादरी वगैरे व्हायच्या, फुलं, भरपूर दुकानं आहेत. इथं थांबलो आम्ही एका ठिकाणी. हे बघा, इथं आम्ही चादरी घेतल्या. 2 घ्याव्या लागतात चादरी, फुलं वगैरे, आणि ते असं त्यांच्या टोपलीमध्ये देतात. हे बघा, इथं आलो आम्ही. हे बघा, हा हाजी मलंग बाबांचा दर्गा आहे. आताही आपल्या तोंडात हाजी मलंग बाबाच येतं. मी तर म्हटलं ना, बाबा काय श्री मलंगड काय एकच आहे. हे बघा, इथं आता नमाज पडतायत, तर थोडा वेळ थांबलो आम्ही. हे बघा, आतमध्ये बघा, मला वाटलं व्हिडिओ काढू देतील की नाही, पण सगळेजण काढत होते तर मी पण काढला शांतपणे. छान दर्शन पण झालं आमचं. हे बघा, ह्या ज्या अशा दोन मशिदी आहेत. हे बघा, हा दर्गा आहे. तुमच्यापैकी कुणाला माहिती असेल तर मला नक्की सांगा. आम्ही बाहेर आलो. हा बघा, हा मोठा पराठा आहे आणि हा हलवा आहे. तर तो दुकानदार म्हणत होता खूप चांगलं लागतं, घ्या. तर आम्ही थोडंसं घेतलं आणि पटकन निघालो, कारण संध्याकाळ व्हायला लागली होती ना. तिकीट रिटर्नच काढलेलं आम्ही. आलो स्टेशनला. रात्र व्हायला लागलीच होती, म्हणून तर आम्ही खूप घाईघाईने निघालो. हे बघा, ट्रेन आली आहे.
इथं तिकीट पंच होतं ना परत रिटर्न जाताना, कारण कोणी सिंगल पण काढतं. हे बघा, इथं तिकीट पंच झालं सगळ्यांचं. बसलो ट्रेनमध्ये आम्ही. हे बघा, बाहेर बघा आता रात्र झाली ना. हे बघा, इथं खाली सगळं ते गाव दिसते आणि त्या बाजूने तिकडून पायी जायचा रस्ता आहे. आता रात्रीचं बघा कसं दिसतं, येताना आपण कसं दिसलं, रात्रीचं बघा कसं, कारण अंधार पडला ना आम्हाला परत फिरता फिरता. हे बघा, फक्त लाईट दिसत आहेत खालच्या आणि आम्ही ड्रायव्हरच्या पाठीमागच्याच केबिनच्या पाठीमागेच आम्ही बसलो होतो, म्हणजे पुढचं बघा कसं दिसतंय पूर्ण. बाहेरचं काही दिसत नाही, फक्त लाईट चमकताना दिसत आहेत. ते बघा, ते खाली गाव आहे. उतरू आता थोड्या वेळातच आम्ही. आणि पूर्वीपेक्षा आता इतकं काही बदल झालेला आहे. पुढे बघा फक्त लाईट दिसत आहेत. आली स्टेशनला ट्रेन, उतरू आता आम्ही. हे बघा, उतरलो. आता बाहेर निघायचं इथून, जिथून आलो आपण तिथूनच जायचे. पूर्ण अंधार पडलाय, पण स्टेशनचा आवार बघा किती मोठा आहे. हे बघा, आणि ती बघा तिकडे समोर जी लाईट दिसते ना, ती रोपवेची लाईन आहे. लांबून बघा अंधारात कशी दिसते. हे स्टेशन जिथून आपण आलो होतो तिथून आता बाहेर पडू. हे बघा किती मोठा आवार आहे. चला तर मग, तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून सांगा. नवीन चॅनेल आहे, नक्कीच सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा. आणि तुम्ही जर जवळपास कुठं राहत असला तर नक्कीच भेट द्या एकदा श्री मलंगगड, श्री हाजी मलंग बाबा. चला तर मग, असेच नवीन नवीन व्हिडिओ मी तुम्हाला दाखवत जाईन, तर नक्कीच सबस्क्राईब करा. आणि पावसाळ्यातला व्हिडिओ नक्कीच लवकरच दाखवीन तुम्हाला मी.